रखमाईची मूर्त आहे, भगवंताच्या बाजूला रखमाई उभी आहे. रखमाईच्या पायावर दामाजी पंतांनी डोकं टेकवलं. रखमाबाई, तुमची आमची हीच कदाचित भेट असेल. येतो आम्ही, आज्ञा तुम्ही आम्हाला द्या. रखमाईच्या बाजूला भगवंताची दुसरी पत्नी सत्यभामा आईसाहेब आहे. सत्यभामेच्याही चरणावर डोकं टेकवलं, हात लावला. आईसाहेब, आतापर्यंत तुमच्या नावाने आम्ही काकडा केला असेल. आईसाहेब, तुमच्या नावाचं आम्ही आतापर्यंत भजन केलं असेल. कदाचित ही शेवटची भेट असेल, समजून घ्या. परत भेट होती की नाही होत, पण या जन्म हा जन्म कृतार्थ होईल याचा आशीर्वाद द्या. सर्वांचं दर्शन घेतलं आणि वजीराच्या सोबत माझे दामाजी पंत बेदरला निघाले. पण ऐका, दामाजी पंत जेव्हा भगवंताच्या समोर उभे तेव्हा दामाजी पंत रडत होते आणि भगवंत हसत नव्हता. भगवंताच्याही डोळ्यातून आसव चालू होते, भगवंतही रडत होता. पुढे काय झालं ऐका. न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वे विश्वंबर परिहार रचिन लगे. देवाला सांगायची गरज नाही. दामाजी पंत बेदरच्या रस्त्याला लागले, वाटेला लागले. या माझ्या भगवंताने भिल्ल समाजातील एका नायकाचं रूप घेतलं. ऐका ऐका ऐका, नायकाचं रूप घेतलं. नायकाच्या खांद्यावर एक घोंगडी आहे आणि असं म्हणतात, असं रूप होतं सावळे सुंदर रूप मनोहर. जशा गोकुळातल्या गोपिका भगवंताला पाहिल्यानंतर भुलून जायच्या. 6 फुटाची काठी आहे, काठीला सुवर्णाचे घुंगर लावलेले आहेत. 6 फुटाच्या काठीला सुवर्णाच्या छंड्या बसवलेल्या आहेत. खांद्यावर जी कांबळ जी घोंगडी आहे, त्या घोंगडीला रत्नजडित ती घोंगडी आहे. कानोबा तुझी घोंगडी चांगली, आम्हाशी का देवी वांगुली रे. असं म्हणतात. या विठू नायकाच्या खांद्यावर जी घोंगडी आहे, त्या घोंगडीला माणिक जवाहरात हिरे मोती लावलेले आहेत. हातामध्ये 6 फुटाची काठी आहे. पायामध्ये सोन्याचा जोडा आहे. सोन्याच्या त्या जोड्याला सोनं लावलेलं आहे. हातामध्ये सोन्याचे कडे आहेत. पायामध्ये सोन्याचे कडे आहेत. गळ्यामध्ये सोन्याची सरी आहे. भरजरी जरीचा टोप आहे. त्या जरीला, त्या मुकुटाला मोराचा पिसारा लावलेला आहे. त्या पट्ट्याला सोनं लावलेलं. असा मनोहर असणारा भगवंत काही क्षणामध्ये बेदरच्या बादशाच्या नगरीमध्ये हजर होतो. सनातनी परंपरावाले हिंदू परंपरावाले भगवंतावर मोहित होईल, यात नवल काय. ऐका, ते म्हणतात, यवन राजाची सेना होती, यवन राजाची प्रजा होती. सर्व प्रजा या विठू नायकाकडे बघितल्यानंतर सर्व मोहित झाले. सर्वांच्या चित्ताचं आकर्षण केलं. सर्वांचं चित्त त्याने मोहून घेतलं. सर्व म्हणत होते, कोण माणूस आहे, आतापर्यंत याच्यासारखा सुंदर माणूस आम्ही बघितला नाही. जन्म कृतार्थ झाला. तोच हा विठू नाईक बेदरच्या बादशाह समोर जाऊन उभा राहिला. उभा राहिल्यानंतर घोंगडी, काठी सर्व काही आहे. काठीचा असा आवाज आला. आवाज काढला. विचारलं, तुम्ही कोण. जगाच्या मालकाने ओळख दिली. मी विठू नाईक आहे, पंढरपुराहून आलो, मंगळवेढ्याहून आलो. दामाजी पंताचा छोटासा एक सेवेकरी आहे. काय सांगितलं. मी दामाजी पंतांचा एक छोटासा सेवेकरी आहे. दामाजी पंतांनी त्यांचा भरणा भरण्यासाठी मला पाठवलं. काय भरणा आहे सांगितलं. दामाजी पंतांनी बेदरच्या बादशाचे 700 खंड्या धान्य विकून टाकलं. मिळालेल्या पैसे सुकवण्याकरता तुमच्या राज दरबारामध्ये आलोय. आणि विशेष म्हणजे असं, बादशाह दामाजी पंतांनी बादशाला नफा होईल असंच काम केलंय. काय सांगितलं. 1 रुपया किलोनी त्यावेळेस धान्य दिलं होतं. 1 रुपया किलोनी धान्य दिलंय. तुमचे 700 खंड्यांचं पैसे जे आहे ना, मी विठू नाईक दामाजीचा छोटासा सेवक तुम्हाला देण्याकरता आलो आहे. छोटासा सेवक दामाजीचा
अरे गळ्यामध्ये सोनं आहे, पायात सोनं आहे, सोन्याची चप्पल घातलेली आहे, हातामध्ये कडे आहेत, गळ्यामध्ये सोन्याची सरी आहे, रत्न जडीत घोंगडीला तू हिरे लावलेले आहेत आणि काठीला सुद्धा सोनं लावलंय. तू म्हणतो मी दामाजीचा छोटासा सेवक. जर सेवक एवढा मोठा आहे मग दामाजी कसा असेल? आणि तो तर आता मागून येतोय. नाही नाही, सांगितलं मी छोटासा सेवक आहे, पण एक काम करा, मला वेळ नाही, मला उगेच 10-5 मिनिटात काय करा, मोकळं करून द्या. कमरेची चंची काढली. चंची माहित आहे का? जुन्या म्हाताऱ्यांना माहित आहे. चंची काढली, त्या चंचीलाही सोन्याच्या काय लावल्या होत्या, तारांनी ती चंची विणलेली होती. अशी दरबारामध्ये चंची फेकून दिली आणि राजा म्हणतोय, अरे विठू नाही का, चंचीमध्ये एवढे पैसे आहेत का? नाही बादशाह, तुम्ही मोजून घ्या. 2-3 वजीर आले, बाप पैसे मोजायला सुरुवात केली. आता त्या चंचीला जगाच्या मालकाचा हात लागल्यामुळे पैसे सरता सरेना. जसं अनगडच्या फकीराच्या कटोऱ्यामध्ये किती धान्य टाकलं तर कटोरा काही भरत नव्हता, तसं भगवंताचे हात या चंचीला लागल्यामुळे 2 वजीर थकले, अजून 2 आले, 2चे 4 झाले, 4चे 6 झाले, पण काय पैसे मोजायचं काम होईना. बादशाह म्हणतो आता नंतर मोजू, एवढे पैसे मोजाय वेळ नाही. राजपत्र काढलं, राजाचा सही शिक्का घेतला आणि महावस्त्र घेतले दामाजी पंतांसाठी आणि विठू नाईक हा निघून गेला. 2 दिवसानंतर दामाजी पंत आले आणि दामाजी पंत बादशाच्या समोर हात जोडून उभे राहिले आणि बादशाला एकच विनंती करता, बादशाह प्रजा उपाशी होती म्हणून 700 खंड्या धान्य वाटून दिलं. बादशाह म्हणतो, दामाजी पंत चेष्टा करतात का, मजा घेतात का? अहो तुमचा सेवक आला, तुमचा गडी आला, तुमचा नोकर आला आणि तुमच्या नोकराने 1 रुपया किलो रुपयाने धान्याचे सर्व पैसे मोजून दिले. दामाजी पंत विचार करतात, माझा गडी, माझा नोकर आणि मी पाठवला आणि तुमच्याकडे आला आणि त्याने सर्व पैसे चुकते करून दिले. हो, आम्ही शिफारस पत्रही दिलं, राजपत्रही दिलं, सही शिक्के मारून दिले, तुमचे महावस्त्रही त्यांच्याकडे पाठवून दिले. दामाजी पंतांच्या आता डोळ्यात पाणी आलं. दामाजी पंत म्हणतात, मला नोकरही नाही, मला गडी सुद्धा नाही. नाव काय सांगितलं? म्हणे विठू नाईक नाव सांगितलं. दामाजी पंतांना आठवण आली की अरे अर्जुनासाठी हा सुभद्रा जर होऊ शकतो, 100 कौरवांच्या समोर पांडवांना विजयी करू शकतो, अनेक भक्तांसाठी चोखोबा रायांच्या पत्नींचं बाळांपण करू शकतो, सर्व काही जर हा करू शकतो, हा दुसरा तिसरा कोणी नाही तर हा पंढरपूरचा विठोबाच होता. ऐका, हरी या नाम्याची खीर चाखितो, सोखोबाची गुरे राखितो. या नाम्याची खीर चाखितो, गुरं ओढणारा पांडुरंगच आहे. दामाजीचा पाडेवार होणारा भगवान परमात्मा आहे. माझा विषय होता, दामाजीने छोटीशी सेवा केली तरी दामाजीचं रक्षण करण्याकरता जगाच्या मालकाने विठू नायकाचं रूप घेतलं. देव कोणाचं ठेवीत नाही, घेशी तेव्हा देशी, ऐसा असशी उदार, म्हणून देवाचे आपल्यावर उपकार आहे. दुसरे उपकार आहे का? दुसरे उपकार ज्यांनी आम्हाला जन्म दिला त्यांचे आमच्यावर उपकार आहे. त्यांचं नाव आहे आई आणि वडील. काय उपकार करतात?
तर ते देवापेक्षाही जास्त उपकार करतात. आईने आमच्यावर उपकार केला. कोणता उपकार केला ऐका. हे जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा केला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेस लागली माझ्या पायाला, पाणी आले आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ही आईने दिले केलेले उपकार आहे. जन्म देण्याचं काम देवाने जीवदान दिला, पण जन्म देण्याचं काम देवापेक्षाही 5 पाऊल ज्याने पुढे केलं त्याला आई असं म्हणतात. म्हणून जन्म जर मिळालाच आपल्याला तर आईच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याचं सर्वात मोठं कार्य करा. भजन करा. विठ्ठल विठ्ठल जर जन्म मिळाला तर आईचे उपकार, त्या उपकाराची परत फेडण्याचं काम करा. जगाच्या मालकाने आईचे उपकार फेडण्याकरता गोकुळामध्ये जन्म घेतला. जगाच्या मालकाने आईचे उपकार परिपूर्ण करण्याकरता अयोध्या सारख्या नगरीमध्ये जन्म घेतला, पण आईच्या उपकारातून उत्तीर्ण झाला. काय आहे आईचे उपकार ऐका एका सुवासिता माध्यमातून. हरी आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. तडपत्या उन्हात रखरख त्या रानात, राहिली समाजेसाठी आई तू कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास. जीवनाच्या वाटेवरती किती असतो तिचा आधार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार. स्वतः उपाशी राहते पण आपल्या लेकरांना मोठं करण्याचा प्रयत्न करते. आईचे उपकार आहे. दुसरे उपकार आहे बापाचे. हाडाची काढ करणारा बाप, रक्ताचं पाणी करणारा बाप, रात्रीचा दिवस करणारा बाप. बापाचेही आपल्यावर उपकार आहे. तेही सुवासित ऐका. शेवा समाप्तीच्या दिशेने घेऊन जाईल. हरी हे उरामध्ये माया त्याच्या, काळ्या मेघावानी उरामध्ये माया त्याच्या, काळ्या मेघावानी. दाखविना देवा कधी डोळ्यातल पाणी. झिजू झिजू संसाराचा गाडा हाकला. ओटामधी माया त्याचा कणा वाकला. लई घडीभर तू थांब जरा, ऐक त्याची धापर. लई अवघड आहे गड्या उमगाया बापर, उमगाया बापर. आमचे श्री गुरु
एक वाक्य सांगायचे, बापाला विचारा बाप कोणावर जास्त प्रेम करतो. एका बाजूला बापाच्या तुलनेमध्ये 10 एकर जमीन ठेवा आणि दुसऱ्या बाजूला त्याची एक लेक ठेवा. बापाचं उत्तर एकच मिळेल तुम्हाला की बाबा मला 10 एकर जमीन अजिबात आवडत नाही, पण त्याच्याही पेक्षा मला माझी लेक जास्त आवडते. पुढे ऐका, बापाला विचारा, एका बाजूला 10 किलो सोनं ठेवा आणि एका बाजूला लेक ठेवा, तरी बापाचं उत्तर एकच येईल, मला सोन्यापेक्षा सुद्धा जास्त काय आवडते? लेक आवडते, लेक. आणि लेकीलाही तुम्ही विचारा, बाई लाख रुपये देऊ की बाप देऊ? ती एकच म्हणेल, मला पैशापेक्षा जास्त काय आवडेल? बाप आवडेल, बाप. आई बापाचे उपकार आहे. बीड जिल्ह्यामध्ये छोटीशी घडलेला प्रसंग असा आहे, आमच्या मित्राने एकदा आळंदीमध्ये सांगितलं होतं, बाप आणि लेकी. त्याने सांगितलं, सुंदर नातं आहे बापाचं आणि लेकीचं. गरिबीचा प्रपंच आहे, काबाड कष्ट करणारी आई आणि बाप आहे, आणि त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. पण कर्म धर्म संयोगाने गरिबीचा प्रपंच नित्य नियमाने आपली जीवनाची वाटचाल करणारा हा परिवार. या परिवारामध्ये एक मुलगा आणि एक मुलगी. 10-5 वर्ष होतात, 5-25 वर्ष होतात, बापाचं देहावसान होऊन जातं. बापाचं देहावसान होतं आणि देहावसान झाल्यानंतर अंत्यविधीची तयारी होते, सर्व काही होतं. लेक आपल्या बापाला अशी वारा घालून रडायचं काम चाललं. बापाच्या एक आठवणीमध्ये लेक रडत होती. मुलगा पुढे पानाड्या म्हणून ती घागर घेऊन बसलेला होता. सर्व पुढे गाव जमलं. जमल्यानंतर अंत्ययात्रात अंत्यविधी सुरुवात होणार. ऐकून घ्या एक शब्द, घरातला तरुण माणूस जाऊ द्या, नाही तर घरातला म्हातारा माणूस जाऊ द्या, आवरा म्हणणाऱ्यांची संख्या मात्र कमी नाही. गाडी कुठपर्यंत आली अशी विचारणाऱ्यांची संख्या कमी नाही. मग त्यामध्ये कदाचित आम्ही सुद्धा असू शकतो. माणूस गेल्यानंतर असं विचार, बाबा गाडी कुठपर्यंत आली, अजून किती वेळ आहे, तेवढ्याच वेळात घरून तिथं जातात. ऐका, तिथं आल्यानंतर जास्त वेळ ठेवू नका, पटकन घाय करा. म्हणजे मला सांगायचं आहे, माणूस गेल्यानंतर घाय करणाऱ्यांची संख्या कमी नाही आणि आवरा म्हणणाऱ्यांची सुद्धा संख्या कमी नाही. प्रसंग झाला, अंत्यविधी निघाला. बाप लेकीवर किती प्रेम करतोय सांगतो आणि लेक बापावर किती प्रेम करते सांगते. 5 मिनिटं सेवा समाप्त. ऐका, असं झाल्यानंतर प्रेत यात्रा निघाली. 20व्यापर्यंत प्रेत यात्रा गेली. बापाची तिरडी 20व्याजवळ ठेवली आणि ठेवल्यानंतर गावातला पंचक्रोशीतला एक श्रीमंत सावकार पळत आला. सावकाराने सांगितले, बघा ऐका, तुम्ही 20व्याच्या ठिकाणी ठेवली, मला माहीत झालं, मी पटकन धावत इथपर्यंत आलो. लोकांना वाटलं बरं झालं तुम्हाला अंत्यविधी सापडला. त्याने सांगितलं, अंत्यविधी सापडला नाही, माझं घेणं त्यांच्याकडे आहे. काय सांगितलं? माझं घेणं यांच्याकडे आहे, म्हणून तुम्हाला थांबा म्हटलं. थांबली प्रेत यात्रा. विचारलं, या बाबांचा मुलगा कुठे? मुलगा पुढे होता. या बाबांचे नातेवाईक कुठे? सगळे म्हणे आम्ही नातेवाईक. पण ऐका, तुम्ही सर्व इथं आले, पण मी आता इथून पुढे बाबाची प्रेत यात्रा पुढे जाऊ देणार नाही. बाकीच्यांनी विचारलं, का जाऊ देणार नाही? तर त्याने सांगितलं, बाबांकडे माझे 10 लाख रुपये आहे आणि जोपर्यंत 10 लाख रुपये मला मिळत नाही तोपर्यंत मी अंत्यविधीची प्रेत यात्रा पुढे जाऊ देत नाही. गावातली शहाणी मंडळी आली, बाबा जाऊ द्या, जे झालं असेल ते झालं, तुमचे पैसे भेटून जाईल. त्याने सांगितलं, 5 पंचांना तुम्ही जिम्मेदारी घेतात का पैशाची? असं जेव्हा सावकार म्हटला, ते 5ही मागं सरकले. मग काही माणसांनी सांगितलं, मुलाला इकडं बोलवा. मुलाने शब्द ऐकला, 10 लाख रुपये आपल्या बापाकडे घेणं आहे. मुलाने पुढंच मळकट ठेवलं आणि मुलगा निघून गेला. पण जी वारा घालून होती ना ती मुलगी रडू रडू बापाचं आठवण करायची, बापासाठी रडायची, वारा घालायची आपल्या पदराने. मुलगी उठली आणि उभी राहिली. सांगितलं, माझा भाऊ तर गेला पुढे निघून. 10 लाख आकडा ऐकला, कोणत्या जन्मात फेडायचे? वावर इकूनही तुमचे पैसे जात नाही. मुलगीनं काय केलं, गळ्यातलं मंगळसूत्र काढलं, कानातले काढले, पाकिटातले पैसे काढले, पायातल्या तोडल्या काढल्या, काय असेल आपल्या जवळ सर्व काढलं. असं दोन्ही हातामध्ये घेतलं आणि सांगितलं, सावकार बाबा एक काम करा, तुमचे 10 लाख एवढे हे ऐवज नाही,
पण एक लेख या नात्याने तुम्हाला सांगते की तुमचा एक एक रुपया परत केल्याशिवाय मी राहणार नाही. आता जेवढं माझ्याकडे आहे एवढं घेऊन टाका, पण माझ्या बापाची अंतविधी आनंदात होऊ द्या, माझ्या बापाचा शेवट गोड होऊ द्या, एवढंच तुमच्या पाया पडून विनंती आहे. नाही बाई, तुझ्या भावांना बोलव, नातेवाईकांना बोलव. सर्वांना ती टाहो फोडून बोलवत होती, जवळ कोणी येत नव्हतं. शेवटी पदर उचलला आणि पदरामध्ये ते सर्व काही टाकलं. सावकाराची विनंती लेख करीत होती, बाबा एक काम करा, मी तुम्हाला माझ्या बापाची शपथ घेऊन सांगते, तुमचा एक रुपया ठेवणार नाही. जोपर्यंत या हाडाचे काढ होत नाही, रक्ताचं पाणी होत नाही, तोपर्यंत कष्ट करेल, पण तुमचे पैसे दिल्याशिवाय मी राहणार नाही. शपथ खायची, रडायची, बापाच्या आठवणीमध्ये रडत होती. सावकाराला घडी घडी म्हणायची, तिथपर्यंत माझ्या बापाचा शेवट होऊ द्या. सावकार 10 मिनिटं थांबला आणि सावकाराने हसायला सुरुवात केली. सावकार हसला. सावकार म्हणे, बाई खरं तुला सांगू का, तुझा भाऊही निघून गेला तुला सोडून, सर्व काही तुझे आप्त नातेवाईक सखे सोयरे सगळे म्हणतात का आता आमच्याकडे एवढे पैसे नाही, तुमच्या परीने तुम्ही काहीतरी करा. सावकाराने हसून सांगितलं, बाई ऐक, मला 10 लाखाची व्यवस्था करायची होती. मी त्या योग्य माणसाच्या शोधात होतो की नेमके 10 लाख रुपये द्यायचे कोणाकडे. 10 लाख रुपये नेमके द्यायचे कोणाकडे, पाहुण्यांकडे द्यावा की गावच्या 5 पंचांकडे द्यावा की पोराकडे द्यावा की कोणाकडे द्यावा. पण मला 10 लाख रुपये देणारा आता माणूस मिळाला. गावच्या पंचांकडे द्यायचे नाही, पोराकडे द्यायचे नाही, नातेवाईकांकडे द्यायचे नाही, तर पैसे देणारा माणूस होता. बाई ज्या पदरामध्ये टाकून तू दागिने पुढं करत होती ना, माझे पैसे तुझ्या बापाकडे नाही, तुझ्याच बापाचे 10 लाख रुपये माझ्याकडे होते. टेन्शन घेऊ नको, आता ते तुझ्या बापाचे 10 लाख रुपये आहे ना, हे माझ्याकडून घे. रडायचं काही काम नाही. मुलगी सुद्धा हसायला लागली. बाबा ते द्या नाही तर नका देऊ, पण माझ्या बापाचं काय होऊ द्या, शेवट गोड होऊ द्या. प्रश्न असा होता, बापावर लेक प्रेम करते आणि लेकीवर बाप प्रेम करतो. आई वडिलांचे एवढे उपकार आहे, फेडल्याशिवाय राहू नका. आई वडिलांची सेवा करा. का कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा. चांगली चांगली बोलता बोलता माणसं निघून गेली, आपलाही काही भरोसा नाही. कसा, हरी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, ये जो मखमल का चोला है तेरा, कफन में बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना हो. हेच सांगतात की बाबा देह जाणारा आहे अभंगाचं पहिलं चरण.
यासी काळोबा खाईल कारेनु मजशी दगडा कैसे हत्ती घोडे वाडा लोड बालिस्ते सुपती जरा आलिया फजिती शरीर संबंधाचे नाथे भोरड्या उडवीती शेताते. संपले आपले 4 चरण. ऐका, दुसरे उपकार सांगितले आईवडिलांचे, तिसरे उपकार आहे साधू संतांचे. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐशी माय धर्म त्यांचे देखील पाय दिले अक्षया भयदानगा. आई बापापेक्षाही साधू संतांचे उपकार जास्त आहे, देवापेक्षाही साधू संतांचे उपकार जास्त आहे. म्हणून संगत चांगली करा. ऐका, पाणी दुधाच्या संगतीमध्ये गेल्यामुळे पाण्याची किंमत वाढते का कमी होते? वाढते. गारगोटी हिऱ्याच्या संगतीमध्ये गेल्यानंतर गारगोटीची ही किंमत वाढते. माणूस साधूच्या संगतीमध्ये गेला की साधू होतो, साधू देवाच्या संगतीमध्ये गेला की देव होत असतो. म्हणून संगत चांगल्यांची करा आणि जन्म कृतार्थ करून घ्या. ज्याच्या करता आपला जन्म मिळाला आहे तो जन्म सार्थकी लावा. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक आणि विठ्ठलची एक देखलिया. या ठिकाणी हरिभक्त परायण श्री विष्णू भाऊ असेल आणि कृष्णा भाऊ असेल, 2 भाऊ आणि 1 मुलगी. मायबापानं खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की या 3 भावंडांच्या जीवनातला जो सूर्य आहे बाप रूपी, तो सूर्य हरपला. सर्व काही पाहायला मिळतं महाराज या जगामध्ये, पण पाठ कधीच पाहायला मिळत नाही. जर कोणी पाहत असेल तर तुम्हाला सांगून द्या. सर्व काही मिळेल पण जवळून गेलेली माणसं परत पाहायला मिळणार नाही. किती जरी पैसा फेकला आणि सांगितलं की आमचा प्राण सखा होता, आमचा जोडीदार होता, आम्ही ज्याच्यावर जीवापार प्रेम केलं, 1 वर्षापासून आम्ही ज्यांचं मुख बघितलं नाही, ज्यांच्याशिवाय आम्हाला झोप येत नव्हती, ते घरी आल्याशिवाय आम्हाला जेवण जात नव्हतं, त्यांना विचारल्याशिवाय आम्ही कोणतंच काम करीत नव्हतो. भगवंता 10 लाखाचा बंडल घे, 20 लाखाचा बंडल घे बाबा, पण 1 वर्षापासून बापाचा चेहरा आम्ही बघितला नाही. तेवढ्या बापाचा चेहरा 10 मिनिटाकरता दाखव. आणि 10 लाख 20 लाख सोपे नाही बरं का, कमावण्याकरता 22 लागतं. पण त्या ठिकाणी आपण सर्व हातबल होऊन जाऊ. म्हणून माझ्या विष्णू भाऊंच्या जीवनातला, माझ्या कृष्णा भाऊंच्या जीवनातला आणि 1 बहीण असणारी सुमनताई या लेकीच्या जीवनातला आज जो कर्तृत्ववान सूर्य होता तो खऱ्या अर्थाने हरपला. माझ्या शहाजी बाबांकरता 1 कवितेचे 4 कडवे म्हणतो, शिवाय याच ठिकाणी समाप्त करतो. ऐका. हरी हे बाप कष्टाचा काबाडी, काम मळ्यात करतो या, भाकर पोरांना देऊनी स्वतः उपाशी राहतो या. खमीज खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोतराला सदा थिगाळ लावलेलं. आली जत्रा गावाची, बाप शहरात जायाचा, उदार पाधार कापड पोरांना नायचा. हे जुन्या फाटक्यानं बाप जत्रात फिरायचा, आमच्या सुखाची चिंता बाप मनात करायचा. लग्न लेकीच करीन, शेत मळ्याला विकीन, ढांग ढोंग हुंड्यासाठी स्वतः गहाण राहीन. लेक नांदायला जाती, बाप पाहतो वाड्यातून, हे लाडकी मैना माझी हरण चालली कळपातून. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून गेला, या बहिणाबाईचा जीव तसा कासा विष झाला. आजची ही संत रूपी वाक पुष्प सेवा माझ्या शहाजी बाबांना समर्पित करेल. गोड अशी भैरवी होईल आणि भैरवी झाली की सेवा समाप्त होईल. तुकोबाराय म्हणतात बाबा, आतापर्यंत बरवे झाले आजीवरी,
नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. जे आयुष्य उरलं असेल ते देवा करता ठेवा, जे आयुष्य उरलं असेल ते सत्कर्मा करता ठेवा, जे आयुष्य आपलं बाकी असेल ते आपल्या मुलांना चांगलं शिकवण्याकरता ठेवा, समाजाला थोडंफार काम येईल असं ठेवा. ज्याला आपला बाप 10 वर्ष वाढवा जगा वाटत असेल ना, त्या मुलाने वाईट काम कधी करायचं नाही. ज्या लेकीला आपली आई 10 वर्ष वाढवा जगावी जरा असं वाटत असेल ना, आपला पाय तिरपा कधी पडू द्यायचा नाही. व्यसन करू नका. जर आपण व्यसन केलं तर जिंदगी बर्बाद होऊन जाईल. व्यसन नाही केलं, गायचाप खाऊ नका, चहा जास्त पिऊ नका, दारूचं सेवन करू नका. आणि खऱ्या अर्थाने हीच असणारी भावपूर्ण श्रद्धांजली माझ्या शहाजी बाबा करता असेल. तुकोबाराय म्हणतात, आता तरी जाग व्हा, पुढं धोका आहे, पुढं वळण आहे, त्याच्या धोक्यात जाण्यापेक्षा सावध व्हा, जाग व्हा. अभंगाचं शेवटचं चरण.
रखुमाई बसा खाली करविली तैशी केली कटकट वाकुडे के नीट देव जाणे झालेली शिवा भगवान पंढरीश परमात्म्याच्या चरणावर समर्पित करेल. तद्वत आपल्या पंचकृषीचं वैभव मगाशी सांगितलं. हाडाचा वारकरी निष्ठावंत वारकरी आपल्यामधून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झालं. या ठिकाणी माझ्या शहाजी बाबांना सुद्धा समस्त ग्रामस्थांच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. श्री गुरु तुकाराम बाबा जेवरकर असतील माझ्या बाबांच्याही माध्यमातून गोड अशी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. श्री गुरु नारायणजी बाबा पंढरपूरकर बाबांच्याही माध्यमातून गोड अशी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. आम्हा सर्व वारकऱ्यांच्या माध्यमातून शहाजी बाबांना गोड अशी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पण करतो. तद्वत भक्तिमय माता आपण सर्व भक्तिमय पुरुष आपल्या सर्वांच्याही माध्यमातून बाबांच्या सेवा समर्पित करतो. गावातील गोड असणारं भजनी मंडळाच्याही माध्यमातून या ठिकाणी सेवा समर्पित सेवेला पूर्णविराम आहे. या ठिकाणी शिंदे परिवाराच्या माध्यमातून आलेली सर्वच मंडळी या सर्व मंडळींचे शतशः आभार आहे. टाका पटापट टाका. हरी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली